आदेश मेरे गुरु को आदेश, मेरे माता पिता को आदेश, मेरे नातू को आदेश। जसं की मी मागं व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कुठलाही मंत्र बोलू नका, कारण की प्रत्येक मंत्राला एक कील आहे। मग आता माझ्या माहितीनुसार माझं जसं काही गोष्टी चालू झाल्या, या कशामुळे चालू झाल्या, काय झाल्या, हे सर्व मी तुम्हाला हळूहळू सर्व सांगणारच आहे। पण मी सुरुवात कशी झाली, काय झाली, ती सुरुवातच तुम्हाला दाखवतोय। तर आता जसं महादेवाने सांगितलं, जो माझा भक्त असेल, जो गुरु भक्त असेल, त्याला तुम्ही पुढचे मार्गदर्शन द्या आणि त्यांच्यापर्यंतच हे मंत्र तंत्र यंत्र जे काय असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा। तर आता ज्याला गुरु आहे, ज्याला गुरु नाही, त्याने हा जर मंत्र केला तर 100% तो पुढे त्याला वाट दिसणार। तर तो मंत्र आहे ओम परब्रह्म परमात्मने नमो उत्पत्ती स्थिती प्रलय कराय ब्रह्म हरिहराय त्रिगुण आत्मने सर्व कौतुकानी दर्शय दत्तात्रय नम तंत्र मंत्र यंत्र सिद्धी कुरु कुरु स्वाहा। तर हा मंत्र आहे। तर आता हा कुठल्या पुस्तकातला आहे, किती जुन्या काळाचं पुस्तक आहे, काय, तर ते कुठेही भेटत नाही। ते आता आम्हाला पहिल्यापासूनच आमच्याकडे आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, कारण की मी स्वतःच शोध घेतलेला आहे त्या पुस्तकाचा, मला कुठंच भेटलं नाही। तर याच्यातनी मी तुम्हाला पुढचे मार्गदर्शन देतोय। आता हा 10,000च्या वरती जप झाल्यानंतर हा सिद्ध होतो। मग पुढचे मी मंत्र तुम्हाला सांगेन, कारण की पुढचे मंत्र करायच्या पहिले 108 वेळा हा मंत्र जपावा लागतो, तेव्हा पुढचे मंत्र कार्य करतात। तर पहिलं हा करा, हा झाला ना, आता ही तारीख आहे, म्हणजे आजच्या तारखेला मी व्हिडिओ सोडलेला आहे, ह्या तारखेपासून मंत्र कंटिन्यू करायचे आणि हे 10,000 जप पूर्ण झाला, याचा हवन विधी वगैरे सर्व झाले, तुम्हाला अनुभव येणार, 100% अनुभव येणार। अनुभव आल्यानंतर आली वेळ तर दत्त महाराजांची कृपा तुमच्यावरती झाली तर तुम्हाला ऑटोमॅटिक मंत्र भेटणार। आणि नाही जरी भेटले तरी मी पुढचे मंत्र तुम्हाला सांगेन आणि ते कार्य कसे करतात ते पण सांगेन। फक्त माझं एवढंच म्हणणे, हळूहळू करा, जास्त मंत्रांच्या मागे लागू नका। हाच मंत्र नित्यनियमाने करा, पुढचे मंत्र तुम्हाला ऑटोमॅटिक भेटतील, किंवा नाही जरी भेटले तरी मी देणार, हा माझा शब्द आहे। ओके, एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो। आदेश।